हाय, गुड मॉर्निंग मुलांनो. कसे आहात? स्वाती आजीच्या मजेदार गोष्टी ऐकतायत ना? थँक्यू. आजची गोष्ट आहे राक्षसाची. सगळेच राक्षस काही वाईट नसतात. काही राक्षस चांगले पण असतात. सगळीच काही मुलांना खातात, माणसांना खातात असे काही नसतात. माणसात जसे वेगवेगळे स्वभाव तशा राक्षसांचे पण वेगवेगळे स्वभाव असतात. असंच नंदनपूर नावाचं एक गाव होतं. त्या गावामध्ये खूप छान छोटी 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 मुलं होती. आणि त्या गावाच्या बाहेर एक मोठा वाडा होता. आणि त्या मोठ्या वाड्याच्या बाहेर एक मोठी बाग होती. त्या वाड्यात राहायचा एक राक्षस. तो राक्षस चांगला होता. पण चांगला म्हणजे कसा? तो लोकांना त्रास द्यायचा नाही, खायचा नाही, पिडायचा नाही, त्रास द्यायचा नाही काही. पण त्याच्या आवारात तो कुणाला येऊ द्यायचा नाही. कारण का? त्या राक्षसाने स्वतःच्या कष्टाने, स्वतःच्या थोड्या जादूनी ती सगळी बाग एकदम अप्रतिम करून ठेवली होती. हिरवी 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 गार सगळी झाडं, सुंदर गवत खाली पसरलेलं, नंतर फळा फुलांनी लगडलेली झाडं. गावात कुणाकडे नाहीत अशा रंगाची फुलं, गावात कुणाकडे नाहीत अशी रसाळ फळं. सगळी मुलं त्या बागेपाशी यायची. कारण त्यांना माहिती होतं राक्षस काही आता खात नाही आपल्याला. काय चिंचा लागल्या, काय आंबे लागले, हे ते फुल व काय छान आहे, हे मला ते वेडीत घालायला पाहिजे, हे त्या झाडाच्या फुलाची वेडी काय छान होईल, असं मुलं मुली बोलत त्या कंपाऊंड पाशी उभे राहिले की दांड 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 पावलं आपटत राक्षस यायचा. मुलांना बाहेर चालते का खाऊ एकेकाला, असं म्हणून त्यांना घाबरवायचा की मुलं धूम ठोकायची तिथून. पण जवळजवळ रोजचा हा संवाद झाला. राक्षस काही त्या मुलांना आत येऊ द्यायचा नाही. अशी कंपाऊंडची भिंत उंच आणि त्या दाराला लोखंडी एवढं मोठं कुलूप आणि स्वतः राक्षस तिथे पहारा देत बसलेला. मुलांना काही आत जाता यायचं नाही. गावातल्या शाळेत एक चंदू नावाचा मुलगा होता. तो अतिशय खोडकर, रात्य आणि धीट होता. घाबरायचाच नाही कशाला घाबरायचा नाही. एक दिवस त्याच्या मित्रांचं कट तो राक्षसाच्या बागेच्या इथे गेला आणि इकडे तिकडे 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 बघितलं, कोणी दिसेना. त्या लोखंडी कंपाऊंडच्या मध्ये त्याला एक बारीक फट दिसली. त्याबरोबर चंदू म्हणला, मी त्या फटीतून जातो आणि एक फळ तोडून पटकन घेऊन येतो. हा चालेल चालेल चालेल. बाकीच्या मित्रांनी पण त्याला हो हो केलं. अरे राक्षसाला तर काय करणार, खाईल की तुला. नको नको बाबा, नको जाऊस तू. रे काही नाही रे, राक्षस दिसत नाही बघ, तो बहुतेक तिथे घोरत पडलाय, त्याला खात्री आहे कोणी येणार नाही, झोपलाय बहुतेक तो. असं म्हणून चंदू त्या लोखंडी गेट मधल्या फटीतून हळूच आत गेला. सरपटत सरपटत असा खालून गेला आणि आत गेल्यावर त्याचं भान हरपलं. हे फळ घेऊ का ते फळ घेऊ, हे फुल घेऊ का ते फुल घेऊ. आणि तो असं फळं गोळा करायला लागल्याबरोबर दुसऱ्या मित्रांना पण राहावे ना, ते पण सरपटत सरपटत गेले. त्यांचं पण भान हरपलं. कधी न पाहिलेली फळं एक खाऊन पाहिलं तर काय गोड फळ, आंब्यापेक्षा सुद्धा गोड. इतकी सुंदर फळं तिथे दिसली त्याला, इतकी सुंदर फळं चवीला अशी जन्मात खाल्ली नाही तशी फळं. मग एक गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला, 5-7 मुलं आतमध्ये गेली आणि हळूहळू खायला लागली. आणि मग नंतर खाण्याच्या नादात विसरूनच गेली की आपण राक्षसाच्या बागेतून. हळूहळू त्यांचा आवाज वाढला. त्या बरोबर राक्षसाला चाहूल लागली. कोण आहे रे तिकडे, असं म्हटल्याबरोबर राक्षसाला त्याची पाचावर धारण बसली. आता काय करायचं, लागले सरपटत सरपटत त्या दारातनं जायला. तर राक्षसाने एकेकाचं तंगड धरून त्यांना आत ओढलं. कोण रे तू,
हा, माझ्या झाडाची फळं खातोस मला न विचारता? पण तुम्ही देत नाही, आम्ही विचारलं होतं तुम्हाला. चंदू घाबरत घाबरत म्हणाला. तो म्हणाला, पण माझ्या झाडाची फळं फुलं कुणासाठी नाही, ती फक्त माझ्यासाठी आहेत. मी मेहनत करतो, मी फळं खातो, मी दुसऱ्यांना देणार नाही. तुम्ही आता तुम्हाला शिक्षा करणार, खाऊनच टाकणार. असं म्हणून चंदूला धरलं आणि असं तोंडाच्या इथे धरल्याबरोबर चंदू म्हणला, नको, माझी आई घरी वाट बघत असेल, खाऊ नका, राक्षस दादा चुकलं. सगळी मुलं त्या राक्षसाच्या पाया पण पडायला लागली बाकीची. मग त्या राक्षसाला काही तो दुष्ट नव्हताच, त्याला फक्त आपल्या बागेत कोणी आलेलं चालायचं नाही. मग राक्षसाने काय केलं, त्या चंदूला खाली टाकलं आणि म्हणाला, खबरदार परत इथे आलात तर, असं म्हणून प्रत्येकाला असा धपाटा दिला. आता राक्षसाचा धपाटा चांगला बदाबद पाठीत बसला सगळ्यांच्या. आणि मग परत सगळे बाहेर गेले. बऱ्या रडत रडत म्हणजे, बाबा वाचलो, राक्षसाने खाल्लं असतं तर. चंदू म्हणला, राक्षसाने मला असं धरलं तेव्हा तर मला वाटलं मी आता मेलोच, काहीच माझं काही खरं नाही. पण नशीब राक्षसाने मला काही खाल्लं नाही. चांगला आहे रे राक्षसाकडं, म्हणजे फक्त तो आपल्याला काही खायला प्यायला देत नाही त्या बागेतलं एवढंच. 4-8 दिवसांनी त्यांना काही मोह सुटला नाही. इतकी सुंदर फळं होती त्या राक्षसाच्या बागेत, इतकी सुंदर खेळणी होती की ती सगळी खेळायचा मोह झाला सगळ्यांना. परत ते त्या बागेपाशी आले. बघतात काय, राक्षसाच्या बागेची पुरी दुर्दशा झालेली. हिरवी 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 अशी झाड होती, काळी ठिक्कर पडलेली, झाडांचा फार खराटा झालेला. सगळं सुंदर हिरवळ पसरली होती, सगळं चॉकलेटी पडलेली. झाडावर एक फळ नाही, एक फुल नाही, एक पक्षी नाही, एक फुलपाखरू नाही. आणि राक्षस असा डोक्याला हात लावून बसला होता. माझी बाग जळाली, माझी बाग जळाली. चतुरी हाक मारली, राक्षस दादा. त्याबरोबर राक्षस म्हटला, कोण आहे? म्हणला, मी चंदू, गेल्या वेळेला आम्ही येऊन गेलो होतो ना. त्याबरोबर राक्षस त्या दरवाजापाशी आला, म्हणाला, अरे कार्ट्यानो, तुम्ही येऊन गेल्याच्या दुसऱ्या दिवशीच माझी बाग जळली, कळलं? तुम्हीच काहीतरी केलं म्हणून मी मुलांना बागेत येऊन देत नाही. तर म्हणे, अहो राक्षस दादा, असं नाही, किती सुंदर तुम्ही बागेत कष्ट घेतले होते, काय तुमची सुंदर बाग होती. आम्हाला आठवण आली म्हणून आम्ही आज आलो होतो परत तुमच्या बागेतला भेट द्यायला. पण तुमची बाग जळाली, आम्हाला फार वाईट वाटतं. आपण सगळे मिळून देवाची प्रार्थना करायची का? राक्षस म्हटला, हो चालेल चालेल, माझी बाग नीट होऊ दे. मग आम्हाला आत घ्या की, आत घ्या. मग राक्षसाने गेट उघडून मुलांना आत घेतलं आणि मग सगळे देवाची प्रार्थना करायला लागले. की सगळी मुलं म्हणली, देवा, या राक्षस दादाची बाग किती सुंदर होती. हा राक्षस असला तरी वाईट नाहीये, चांगला आहे. त्या दिवशी त्यांनी आम्हाला मारलं नाही, फक्त एक फटका दिला. त्याचा फटका जोरात होता, पण ठीक आहे, खाल्लं बिल्लं नाही त्यांनी आम्हाला. तू या राक्षसाची बाग पूर्ववत करणारे देवा, ही राक्षसाची बाग आमच्या गावाचं वैभव आहे, कृपा कर ना, आमच्यावर असं नको करू, आमच्यावर असं नको करू. तेवढ्यात देव प्रकट झाले आणि म्हणाले, हे राक्षसा, तू या मुलांना बागेत येऊ देत नाहीस. बाग कुणासाठी असते? मुलांसाठी असते. मुलं जेवढी बागेत येतील, हसतील, खेळतील, खिदळतील, त्याचा उपभोग घेतील, तेवढी ती बाग चांगली चांगली होत राहते. बागेसाठी मुलं आणि मुलांसाठी बाग, असं असतं. आणि तू तर एकटा स्वतः त्या बागेवर बसला होतास कब्जा करून, हे बरोबर नाही. म्हणून तुझी बाग ही अशी झालेली आहे. आता हा शाप आहे तुला, जोवर तू मुलं बागेत येऊ देत नाहीस तोवर तुझी बाग अशीच खराट्यासारखी झाडं होतील, बाग सगळी करपलेली राहील. राक्षस म्हणाला, पण मग ही मुलं आली, खेळली तर माझी बाग पूर्ववत होईल? हो, नक्की होईल. पण मग ह्या मुलांनी सगळीच फळं नेली तर? अरे, मुलं केवढी, त्यांचा जीव केवढा, ती किती फळं खाऊन किती, एका वेळेला 2 पेरू, 4 पेरू, 10 पेरू. ते काय तू राक्षस आहेत एका वेळेला अख्खं पेरूचं झाडावरचे पेरू खायला? असं होत नाही. त्यामुळे सगळ्यांनी मिळून याचा आनंद घेतला तरच तुझी बाग सुंदर होईल, नाहीतर होणार नाही. मान्य आहे का तुला?
राक्षस म्हणला हो चालेल 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 बघ ठीक आहे जा उद्या सकाळी तुझी बाग पूर्ववत झालेली असेल. मग चंदू आणि त्याचे मित्र सगळे आनंदाने घरी गेले. राक्षसाने स्वतः त्यांची पाठ थोपटली आणि चोळली. मला तुम्हाला मी परवा जोरात मारलं का रे, चुकलं का रे माझं, चुकलं चुकलं चुकलं, आता नाही तुम्हाला मारणार. तुम्ही किती चांगली मुलं, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना केली, तुमच्या प्रार्थनेमुळे देव प्रसन्न झाला, धन्यवाद मनापासून. आणि दुसऱ्या दिवशी परत उत्सुकतेने चंदू आणि त्याचे सगळे मित्र गेले. तर काय पहिल्यासारखी डवरलेली बाग, सुंदर सुंदर फळं, वेगवेगळे त्याच्यामध्ये काय काय झोपाळे, वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे, असं सगळं त्याच्यामध्ये होतं. राक्षस दारात दार उघडून वाट बघत होता. या 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 माझी बाग बघा बघा, या या मुलांनो, चला तुम्हाला कुठलीच फळं खायचे. उंचावरची फळं राक्षस स्वतः काढून देऊ लागला. आणि अशा रीतीने तो राक्षस त्याच्या बागेवर परत खुश झाला. कंटाळाची बाग पहिल्यासारखी झाली आणि मुलं खुश झाली. या राक्षसाच्या बागेत आपल्याला प्रवेश मिळाला. सगळ्यांनी चंदूला आपला नेता म्हणून डिक्लेअर केलं की आमचा नेता चंदू. चंदूच्या शहाणपणामुळे, चांगुलपणामुळे आपल्याला ही सगळ्यांची बाग खुली झाली. किती धीट आहे बाबा, आपण नसतो गेलो सरपटत. मग सगळेजण चंदूला पण थँक्यू चंदू म्हटलं. राक्षसाने पण चंदूचे आभार मानले. आणि त्या दिवसापासून राक्षस आणि सगळी मुलं त्यांच्यात लहान होऊन राक्षस खेळत असायचा, पळापळी खेळत असायचा. झाडामागे राक्षस लपायचा आणि सगळ्यांनाच दिसायचा, कारण राक्षस केवढा झाड केवढं, अशी मज्जा केवायला सुरुवात केली. आणि चंदू, त्याचे मित्र, राक्षस सगळे त्या गावात बागेत आनंदाने राहायला लागले. मुलांनो, जगातल्या सगळ्या चांगल्या वस्तू आहेत त्या आपण एकमेकांना वाटूनच चांगल्या जगू शकतो. शेअरिंग शिकवते ही गोष्ट की आपण वाटणी केली पाहिजे. आपण एकटा आनंद उपभोगू शकत नाही. मग यापुढे कराल ना असं, आपल्या जवळच्या चांगल्या वस्तू सगळ्यांसाठी असतात, सगळ्यांना द्यायच्या.